आमचे चॅनल बातमी गावाकडचीच्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या बातम्यांना लाईक करून आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा। रत्न खासदार धनंजय माडिक यांच्या फंडातील विविध विकास कामाचा शुभारंभ तिसंग येथे खासदार धनंजय माडिक व सरपंच बंकट थोडगे यांच्या हस्ते करण्यात आला। तिसंग गावच्या विकासाला गती देण्यासाठी सरपंच बंकट थोडगे यांच्या प्रयत्नातून खासदार फंडातील विकास निधीतून महामार्ग ते तिसंगाई देवी मंदिर रस्त्याचे उद्घाटन खासदार धनंजय माडिक यांच्या हस्ते करण्यात आले। सलग 3 वर्ष संसदरत्न पुरस्कार पटकावल्याबद्दल खासदार धनंजय माडिक यांचा तिसंग ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच बंकट थोडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गगनबावडा तालुक्याच्या पर्यटन विकासाला गती देण्याबरोबर तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न निकालात निघावे यासाठी खासदार धनंजय माडिक यांनी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन बंकट थोडगे यांनी यावेळी केले। देशामध्ये प्रचंड मोठी लाट असताना तुम्ही सगळ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांनी ती लाट फुटवली आणि माझ्यासारख्या एका युवा खासदार युवा विद्यार्थ्याला तुम्ही खासदार म्हणून पाठवलं आणि खासदार म्हणून पाठवत असताना सगळ्यात जास्त मताधिक्य कोणी दिला असेल तर तुम्ही दिला नाही, त्या करवीर तालुक्याला दिलेलं आणि म्हणून माझं सुद्धा चुकतं माप थोडंसं, कारण ज्यानं जास्त प्रेम दिले त्याला थोडंसं ताटात जास्त वाढलं पाहिजे या भूमिकेतून चुकतं माप या तालुक्याला मी देण्याचा प्रयत्न केला। या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये करवीर, पन्हाळा आणि गगनबावडा असे 3 विभाग आमच्याकडे आहेत। करवीर आणि पन्हाळा सोडून फक्त गगनबावड्याला 1,54,00,000 रुपये आपण दिलेले, म्हणजे जास्तीचा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे झुकतं माप त्याला दिलेला। याशिवाय ज्याचा उल्लेख तुम्ही केला अनेक कामं आहेतच, दिल्ली दरबारे आहेत। 2 महत्त्वाचे माझ्या दृष्टिकोनातून प्रकल्प जे गगनबावड्याच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून फायद्याचे येऊ शकतील त्यातला एक ज्याचा उल्लेख आता कोरडे साहेबांनी केला, कोल्हापूर वैभववाडीची रेल्वे गेल्या 40-50 वर्षापासूनची आपली मागणी होती, ती मी खासदार झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला आणि ती मंजूर झाली। तब्बल 3,500 कोटी रुपयाचा जो प्रकल्प आहे, 1700 कोटी रुपये त्याला निधी लागलेला आहे। पूर्वी त्याचा ट्रॅक वेगळा होता, पण तुम्ही सगळ्यांनी थोडगे साहेबांनी अन्य मंडळींनी सांगितलं की तो गगनबावड्यातून जावा, त्यानुसार थोडासा त्यात बदल करून जो आता नवीन रूट झालाय तो गगनबावड्यातून जाणार आहे। तुम्ही आता विचार करू शकता की 3,000 कोटीची गुंतवणूक ज्यावेळी होईल त्यावेळी किती विकासाची दालनं खुली होती, किती नोकऱ्या, किती रोजगार उपलब्ध होतील, किती हॉटेल इंडस्ट्री चालेल, किती मशिनरी त्याला लागेल, किती मॅन पॉवर लागेल, किती डिझेल लागेल, म्हणजे अनेक गोष्टी। एखादं काम मोठं विकासाचं होत असेल तर त्याला पूरक किंवा अनुसरून असणाऱ्या अनेक गोष्टी यातूनच त्या तालुक्याचं त्या विभागाचं भाग्य बदलत असतं। हा एक मोठा प्रकल्प निश्चितच गगनबावड्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक मोरपंख होईल असं मला वाटतं। दुसरा एक विषय होता ज्याचा तुम्ही उल्लेख आवर्जून केला की युवकांच्या रोजगाराचा प्रश्न। ही वस्तुस्थिती आहे की इकडं कसल्याही तुमच्या अतिवृष्टीमुळे म्हणा किंवा अन्य कारणांमुळे तिथं बाकीच्या डेव्हलपमेंट काय झाल्या नाहीत, होऊ शकल्या नाहीत आणि म्हणून मी एक प्रयत्न सुरू केलेला आहे, गगनबावड्यामध्ये MIDCचा एक प्रकल्प मंजूर व्हावा त्यासाठी प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे। अधिकारी येऊन सर्वे करून, नकाशे घेऊन, तुमचे 7/12 घेऊन, प्रपोजल सगळं तयार करून, जिल्हाधिकारी ऑफिसमधून तयार करून ते आता मुंबईला गेलेलं आहे। मुंबईमधून पुन्हा एक टीम ती आपल्या पाहणीसाठी येईल। खात्रीनं मी तुम्हाला सांगतो की लवकरच गगनबावडा येथे MIDC लवकर सुरू होईल, ही सुद्धा ग्वाही मी तुम्हाला देतोय। आता नुसती सुरू होऊन चालणार नाही, नुसती जागा ठेवून चालणार नाही, प्रोजेक्ट यायला पाहिजेत। तर 2 मोठ्या कंपन्या त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे, ते इकडे यायला तयार नव्हते कारण कोल्हापूरला विमानसेवा चालू नव्हती। आता तोही प्रश्न मिटलाय, विमानसेवा चालू झालेली आहे, बेंगलोर हैदराबाद सुरू झालेली आहे, मुंबईची विमानसेवा पुढच्या 15 एप्रिलला ती सुरू होते आहे, म्हणजे आता तो विषय मिटला। त्यामुळे मोठ्या कंपन्या सुद्धा इकडे यायला इच्छुक आहेत। तर चांगले 1-2 प्रकल्प जर गगनबावड्यामध्ये आले तर या विभागातल्या युवकांच्या रोजगाराचा जो प्रश्न आहे तो कायमचा संपेल याची मला खात्री आहे। ज्याचा उल्लेख तुम्ही केला की पर्यटनाच्या दृष्टिकोनातून काहीतरी केलं पाहिजे, त्यासाठी थोडासा पाठपुरावा आम्ही आणि आमदार साहेबांनी भविष्यात करू, ही सुद्धा ग्वाही मी तुम्हाला आज या ठिकाणी देतो। आज ज्याचा उल्लेख आणि तुम्ही केला, दोघांनी केला, संसदरत्न पुरस्कार मला मिळालेला। हा पुरस्कार असा सहजासहजी किंवा वशिल्याने मिळत नाही, त्याच्यासाठी प्रचंड कष्ट केलेला आहे, मी राबणूक केलेली आहे, अभ्यास केलेला आहे। लोकांना खासदाराचं काम माहीत नाही, लोकांना वाटते रस्ते गटर झाले म्हणजे खासदाराची जबाबदारी संपली। खासदारांना लोकसभेमध्ये खऱ्या अर्थानं कायदे बनवायचे असतात, लोकांच्यासाठी निधी मागायचा असतो, लोकांच्या समस्या अडीअडचणी मांडायच्या असतात, त्याच्यासाठी ते लोकसभेत सहभाग राहतात। पण यापूर्वी असा कोणताही प्रयत्न झाला नाही। मी 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मागण्या मांडण्या, अनेक कायदे बनवण्यामध्ये यशस्वी झालो आणि म्हणूनच संसदरत्न पुरस्कार मला मिळाला। मला याचा अभिमान वाटतो आणि जे काम तुम्ही माझ्यावर सोपवलं होतं ते चोख केलं याचाही मला अभिमान वाटतो। भविष्यात सुद्धा मला हे काम आणि कार्य आणखीन प्रभावीपणाने करायचं आहे
आणि जिल्ह्याचा कायापालट होईल, सर्वांगीण विकास होईल, त्या दृष्टिकोनातून मला काम करायचं आहे. त्यासाठी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी मला साथ द्यावी, आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो. आपण सगळे उपस्थित राहायला सर्वांचे आभार मानतो. एक महत्त्वाचा रस्ता खोडके साहेबांच्या माध्यमातून इथं होतोय, जो कधीच यापूर्वी मला वाटते डांबरी कधी झालेला नसावा. तो रस्ता होतोय आणि तुमच्या मंदिराला जाण्याचा आणि पुन्हा गावामध्ये येण्यासाठी त्या रस्त्याचा उपयोग होईल असा रस्ता होतोय, याचाही मला आनंद होतोय. धन्यवाद.